हँड्रेड केलेले दिसतात ना, त्याने अमेझिंग रिझल्ट काढले त्यांच्या डायबिटीस वरतीच. ते जेवढे वर्ष डायबिटीसने त्रस्त होते आणि शतायुषी परिवाराच्या मदतीनं, योगाच्या मदतीनं त्यांनी सगळं रिव्हर्स आणलेलं आहे आणि ते एवढे एक्साइटेड आहेत. आता आपण पहिल्यांदा बघू कोळेकर सरांचा एक्सपिरियन्स. कोळेकर सर अनम्यूट करा आणि कंटिन्यू करा सर. तुमची ओळख द्या. या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा, मी कोळेकर, मी राहणार इचलकरंजीला आहे. ओके. माझा डायबिटीस गेली जवळ 11 वर्ष डायबिटीस आहे माझा. ओके. आणि माझ्या गोळ्या चालू होत्या, एक सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. तर मी एका प्रायव्हेट टेक्सटाईलच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय. तर तिथं माझे असिस्टंट आहेत जे विद्यासागर पाटील यांच्या मिसेस आहेत. त्यांनी आपल्या शतायुषी फॅमिलीशी मला वाटतं काहीतरी वर्ष दीड वर्ष झालं कनेक्टेड आहेत. त्यांचे रिझल्ट मी पाहिले तरीही तसं काय खूप काही विश्वास बसत नव्हता. एकदा अचानकच ते मला म्हणाले की शुगर खूप जास्त आहे. सेकंडच्या हॅलो, कंटिन्यू करा. मी मध्ये मध्ये बोलतोय, मी करायला लागते मी. बघा तर त्यांनी मला एकदा जबरदस्तीनं मिलिंद पाटील साहेब आणि सविता मॅडमकडे घेऊन गेले. त्यांनी खूप छान पद्धतीने गायडन्स दिला. त्यानंतर मला वाटतं हे गोष्ट आहे जुलै फर्स्ट वीकची. तर जुलै फर्स्ट वीक पासून मग मी आपल्या शतायुषी फॅमिलीशी जॉईन झालो आणि माझा 2 वेळेस शेक चालू झाला. प्लस 3 वेळा मी एनर्जी ड्रिंक घेत होतो. त्यांनी चपाती पूर्णपणे माझी बंद करायला लावली. सकाळचा नाश्ता पूर्णपणे बंद करायला लावला. दुपारी फक्त ज्वारीची भाकरी आणि ती एक 25% ओट्स ऍड करून, 25% ओट्स आणि 75% ज्वारीची भाकरी, असा हा जवळजवळ 3-3.5 महिन्याच्या प्रवासात माझ्या सकाळची आणि रात्रीची दोन्ही गोळ्या बंद झालेल्या आहेत आता. आणि आता फक्त दुपारची गोळी चालू आहे आणि ती लवकरातच लवकर बंद होईल असं दिसतंय. नक्की सर, नक्कीच होणार सर. सकाळचा नाश्ता बंद करायला लावला म्हणजे दुसरं काहीतरी दिलं ना तुम्हाला तिथं? एक दिला की सर मॅडम? हा नक्की. नाहीतर नाही, नवीन लोक खूप जॉईन येतो की जे डायबिटीसने त्रस्त आहेत आणि डायबिटीसच्या व्यक्तीला थोडी भूक लागतच असते आणि तुम्ही जर म्हणालात की नाश्ताच बंद करायला सांगितला तर गैरसमज. ओके. नक्की मॅडम, का सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय खातो जनरली? एकतर ऑफिसला जायच्या घाईघाईत असतो, काय लवकर बनतोय, पोहे बनतोय, उपीट बनतोय, कर पोहे कर उपीट, हेच असतं आपल्या घरात. अगदी. हा, त्याच्यामुळे ते शुगर वाढतेच, डेफिनेटली वाढते ते शुगर. नक्कीच आपण इथं नॉलेज घेऊन योग्य खायला तुम्ही नंतर ना एक ठराविक ह्याच्यानंतर तुम्ही डाएट प्लॅन जेव्हा आपले कोच देतात ना, तुम्ही थकून जाल, म्हणाल इतकं कधी खायचं. इतकं खायला देऊन तुमचा डायबिटीस रिव्हर्स आणला जातोय. पण ते काय खायचंय, किती खायचंय आणि कोणत्या वेळेला खायचंय हे खूप महत्वाचं. आणि त्याच्यावरती काम कोळेकर सरांनी आपल्या शतायुषी परिवारातल्या कोचेस लोकांच्या साह्याने स्वतःवरती केलं आणि म्हणून असा अमेझिंग रिझल्ट आलाय. आपण कोळेकर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. मॅडम, सविता मॅडम आणि मिलिंद पाटील सरांनी खूप फॉलोअप घेतले यासाठी माझे. अगदी. सकाळ दुपार त्यांना फोन सुद्धा केले त्यांनी की तुम्ही सलाड घेताय का, बरोबर जेवणात भाकरीच खाताय ना, त्यात ओट्स ऍड केलेत का नाही केलेत. त्याचा खूप स्ट्रॉंग फॉलोअप घेतल्यामुळे झालं. अगदी खरंय सर. कारण कसं असतं, एकतर आपण आजाराने त्रस्त असतो, औषध गोळ्या खायच्या कंटाळा आलेलो असतो आणि वेगवेगळे प्रयोग करून दमलेलो असतो. आणि तुम्ही जर म्हटलं ना विश्वासच बसला नव्हता, हे होईल असं वाटलं नव्हतं, कारण आपल्या माइंडसेट पण तो फिक्स झालेला असतो की ह्या गोळ्या मला आयुष्यभर घ्याव्याच लागणार आहेत आणि हे काय सांगतायत की रिव्हर्स होऊ शकतं. पण जेव्हा ऍक्च्युली आपण आपल्या आहारावरती काम करायला लागतो, योग्य आहार घ्यायला लागतो, योग्य वेळी घ्यायला लागतो, योग्य प्रमाणात घ्यायला लागतो, आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवतो, त्यावेळेला हे रिझल्ट येतात. पण ही दिनचर्या अशी फॉलो करायला आपल्या ज्या सवयी असतात ना, त्या अशा बरेच वर्षापासून असलेल्या सवयी असतात. आपले जे समज असतात ते बऱ्याच वर्षापासूनचे आलेले समज असतात. आणि मग ते योग्य अयोग्य कोण ठरवणार? आपल्याला जे आपल्याला वाटतं ते आपल्याला योग्य वाटत असतं. मी जे खातो, मी जे करतो ते योग्य वाटत असतं. पण ऍक्च्युली शास्त्रीय दृष्ट्या काय बरोबर आहे, काय योग्य आहे, काय चुकीचं आहे, हे एखादी तज्ञ व्यक्ती, एखादी त्यातली एक्सपिरियन्स व्यक्ती तुम्हाला सांगू शकते. आणि तेच काम सविताताई आणि मिलिंद सरांनी केलंय आणि म्हणून तुम्हाला तो रिझल्ट आलाय. अजून एक सांगायचं म्हणजे त्यांनी इव्हन शेट्टे सरांशी झूम वर 3 वेळा मिटिंग घेतली, माझी ऑनलाईन मिटिंग.
पर्सनल मीटिंग घेऊन त्यांनी शेट्टी सरांनी खूप छान गाईड केलं मला यामध्ये, त्यामुळे त्यांचेही धन्यवाद. अगदी सर, कारण हे बघा ती तज्ञ लोक आहेत सगळी, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आणि म्हणूनच रिझल्ट येणार. नुसताच आहारात बदल करून हा रिझल्ट येत नाही सर, नुसताच व्यायाम करून हा रिझल्ट येत नाही. आम्ही इतक्या डायबेटिक लोकांशी बोलतो, ते म्हणतात मी एवढा व्यायाम करतो, एवढं सगळं करतो आणि असं सांगत असतात. पण म्हणजे नुसता व्यायाम करून होणार नाही, नुसता आहार घेऊन होणार नाही, तर तुम्हाला ओव्हरऑल स्वतःतले चेंजेस करणं, आपल्या अयोग्य सवयींच्या ऐवजी त्या बदलून योग्य सवयी लावून घेणं आणि त्याला शास्त्रीय दृष्ट्या करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि त्याच्यासाठी आपला शतायुषी परिवार, आपल्या शतायुषी परिवारातले सगळे कोचेस लोक मदत करत असतात. आणि मग ते तुम्ही ती ऍक्शन घेता, तुम्ही त्यात इनिशिएशन घेता, म्हणून हे रिझल्ट येतात. कारण आम्ही सगळं भरपूर सांगू, पण तुम्ही ते फॉलो केलं व्यवस्थित तर तुम्हाला तो असा अमेझिंग रिझल्ट येतात. त्याबद्दल तुमचं कोळेकर सरांचं अभिनंदन आणि परत एकदा धन्यवाद. खूप छान रिझल्ट तुम्ही शेअर केलेला आहे. ओके, थँक्यू सर.